शुभ सकाळ सर्वांना। तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आज आहे आपला नवरात्राचा 9वा दिवस म्हणजे 9वी माळ। आणि आज माझी देवपूजा वगैरे झाली आहे। तर सकाळी वाचन करायला गेले होते, तिकडनं आले आणि आज जरासं उशीर आले कारण आज 8 वाजले होते घरी यायला मला। तर आमचं तिथं वाचन वगैरे झालं। मग त्याच्यानंतर आपलं जे कुंकुम अर्चन झालं, त्याच्यानंतर तिथं सकाळी सेवा झाली आणि मग 8 वाजता मी घरी आले। त्याच्यानंतर सर्व देवाचं वगैरे आवरलं आणि घटाला माळ वगैरे केली आहे। आता स्वयंपाक पोरांचा डब्बा केला आहे, तर पोळ्या पण केल्या आहे, फक्त भाजी करायची आहे बाकीच्यांना आणि मला करायचं आहे फराळ। तर आज मला फुलारा पण करायचा आहे। 7व्या माईला मला काही जमलं नाही फुलारा करायला, मला आज करायचं आहे। तर थोड्या वेळाने सगळं आवरून घेते आणि मग त्याच्यानंतर मी फुलारा लागणार आहे। तर चला दिवसभराची रुटीन तुमच्यापर्यंत मी शेअर करते आणि बघत राहा व्हिडिओ, कारण की 2-3 दिवसापासून काही वावरात गेले नाही, त्यामुळे वावरातली व्हिडिओ काय तुमच्यापर्यंत आली नाही आहे। जी घरातली व्हिडिओ ती तुमच्यापर्यंत मी शेअर करते। तर चला बघत राहा व्हिडिओ। तर मी इथं करते कडाकणे आणि त्याच्यासाठी मी आता पीठ भिजवते। तर गव्हाचं पीठ घेतले काही, त्याच्यात थोडासा गूळ टाकायचा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि दूध वतायचं, जे आपलं दूध आहे ते दूध टाकायचं। त्याच्यानंतर आपलं जे साजूक तूप आहे ते टाकायचं, गावठी तूप 1 चमचाभर टाकलं तरी चालेल आणि चवीनुसार त्याच्यात मीठ टाकायचं। तर हे सगळं मिश्रण एकत्र घालून मग पीठ मळायचं आहे आपल्याला कडाकण्यांचं। तर मी सर्व मिश्रण घालून घेतलं आणि आता इथं मी कडाकण्यांचं पीठ मळते। तर कडाकण्या पण म्हणता आणि फुलारा पण म्हणतात त्याला। तर मी तर फुलारा म्हणजे कडाकण्याच म्हणते, कारण माझ्या माहेरी कडाकणीच म्हणता त्याच्यामुळं। आणि आपल्याला जागरण गोंधळ जेव्हा असतं, देवीचे काय कार्यक्रम, तेव्हा पहिले आपल्या कडाकणीचा मान असतो, त्याच्यामुळे नवरात्रात तर त्याचं तोरण हे आवश्यक आपण घाटास जवळ म्हणजे घटावरच्या वरती बांधलंच पाहिजे। तर मी दरवर्षी कडाकण्या करत राहते आणि याचं पीठ ना थोडंसं ना कडक मळायचं, म्हणजे कडाकणी एकदम मस्त खरपूस आणि कडक होते। तर मी कडक पीठ मळून घेते, कारण की ना नरम पीठ मळायचं नाही, मग ती कडकणी लूज पण होती आणि तळायला पण मग व्यवस्थित होत नाही, चिटकते ती तेलामध्ये गेल्यावर। आणि जर आपण कडक पीठ मळलं का तेव्हा ती तेलात अजिबात लटकत नाही। आणि कडकणी लाटताना एकदम पातळ लाटायची। कडकणी तर सगळेच करत असतात, ते काही नवीन नाही आहे, सगळ्यांनाच माहिती आहे। पण मग एकदम पातळ लाटली का एकदम कडक कडक होती, नाही तर थोडीशी आपण थोडी जरी जाड धरली तर ती नरम होऊन जाते आणि मग आपल्याला एवढी खास वाटत नाही खायला, कारण की देवीचा प्रसाद असतो। आपण 21चं किंवा 31चं जरी तोरण बांधलं पण ते आपल्याला खायला लागतं जेव्हा प्रसाद, म्हणजे दसरा झाल्यावर आपण त्या खातोच। आणि मला तर चहा आणि कडकणी लय आवडते, पहिल्यापासून मला चहा संग कडकणी खूपच आवडते। तर दिवाळीपर्यंत कधी कधी कडकण्या राहायच्या, मी पहिले खूप कडकण्या करायची, पण आता यावेळेस मी कमी कडकण्या केल्या, कारण पोरांना पण आवडत्या आणि त्या मस्त असं कडक कडक आहे। त्याच्यामध्ये जर आपण मीठ मिरची भुरळली तर एकदम भारी लागते कडकणी, ते खाकऱ्यासारखे लागतात। तर कडकणी म्हणजे आवडीची माझ्या वस्तू, त्यामुळे मला तिचं करायचा पण कंटाळा नाही आहे आणि खायचा पण कंटाळा नाही। तर आता मी तर सर्व कडकण्या लाटून घेते आणि मला देवीचे अजून अलंकार पण करायचे। तर मी इथं देवीचे आता अलंकार करायला घेतले। तर मी वेणी, हळदी कुंकाचे थोडे छोटे डब्या आणि मंगळसूत्रे जसं येईल तसं मी करणार आहे। त्रिशूल, छोटीशी नथ, त्याच्यानंतर बांगड्या, जोडवे जे आपल्याला येईल ते करायचं। आणि मी देवीचे आता अलंकार करायला सुरुवात केली। तर ही वेणी केली, 3 पदर असे करून घेतले आणि त्याची मी आता वेणी केली आहे आणि अजून बाकीच्या वस्तू मला करायच्या आहे। तर म्हणलं चला आता एक एक वस्तू करून घेऊ। आणि त्याच्यानंतर मग आता मी छोटे छोटे जोडवे करते, बांगड्या करते, कारण देवीचा शिंगार देवीला पाहिजेच राहतं। तर खरं तर तो ना आपण जे दिवाळीचं सारण करतो ना त्याचं भरलेला फुलारा त्याला म्हणता। याचा एवढा नाही करते, पण मी करून राहिले, कारण की माझ्या माहेरी भरलेला फुलाराच करता, म्हणजे आपण सारण करायचं आणि पुऱ्यांसारखं भरून मग तो फुलारा तयार करायचा, त्याला फुलारा म्हणता। पण मग काही हरकत नाही, आता वेळ नव्हता, सारण पण तयार नव्हतं आणि त्याच्यामुळं मग मी असं आपलं जे कडकण्याचं पीठ आहे मी त्याचाच फुलारा करते। पण खूप छान असा हा फुलारा होणार आहे, तर तुम्ही म्हणजे साज होणार आहे देवीचा, तर तुम्ही बघत राहा। आणि छान असं मस्त आता सर्व मी अलंकार देवीचे तयार करून घेऊ राहिले इथं। आणि तुम्ही बघू शकता सुपारी, पान, नथ, जोडवे, कंगा, त्याच्यानंतर वेणी, हळदी कुंकू ठेवण्यासाठी त्या छोट्या छोट्या वाट्या, देवीच्या बांगड्या सर्व मी इथं व्यवस्थित करून घेतलं आहे। आणि त्याच्यानंतर मग हे तळायचं आणि मग जेव्हा आपण देवीपाशी समोर ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये हळदी कुंकू वगैरे भरून ठेवायचं
आणि तुम्ही बघू शकता आता माझ्या कडकण्या पण इथं काही झाल्या निम्मे, अजून निम्मे बाकी आहे. कारण एकटीच पीठ मळून लाटत होते, त्याच्यामुळे मग वेळच लागणार आहे. कारण कधी कधी लाटायच्या पहिले आजी आमच्या, पण त्यांचं कंबर दुखतं त्याच्यामुळे मग त्यांना काही मी लाटून दिलं नाही. मी सर्व कडकण्या लाटून घेतल्या आणि घरातलं पण सकाळचं आवरून घेतलं. कारण त्या सकाळी उठल्या तशा मळ्यात गेल्या होत्या भाजी काढायला. कारण थोडी मेथीची, पालकाची, त्याच्यानंतर कोथिंबीर बाकी होती. तर मिस्टर बोलले बेंडिंगच्या खाली भाजी काही अटकली होती, त्याच्यामुळे त्या म्हटलं मी भाजी काढून घेते. मग त्या सकाळी आंघोळ करून लगेच तिकडे गेल्या. मग त्याच्यानंतर मी देवाचं आवरलं, वाचन करून आले, मग सगळं आवरलं आणि आता मी फुलारा करायला बसले. तर 2 वाजले मला फुलारा करता करता, म्हणजे 2ला बसले मी पार आवरून सावरून. आणि TV चालू होता, तर मग पिक्चर पण बघत होते. पोरी होत्या जावाच्या, त्या बसलेल्या होत्या आणि त्यांच्यासोबत गप्पा पण मारत होते आणि कडकण्या पण लाटत होते. तर बघा मस्त असं आता कडकण्यांचं काम चालू आहे माझंवालं. आणि त्या तळायच्या बाकी राहिल्या फक्त आता. आणि कडकण्या असं काही नाही की वाळ्यावर तळल्या पाहिजे, त्या आपल्या सुकल्या नाही तरी चालेल, त्या तळायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर मला आज अष्टमी असल्यामुळे कन्यापूजन करायचे, म्हणजे नवदुर्गा पाहिजे खरं तर घरामध्ये यायला, म्हणजे दुसऱ्या मुलींना बोलून कन्यापूजन करायला पाहिजे. पण इथं आमच्या मळ्याच्या वस्तीला काही मुली जास्त भेटत नाही, त्यामुळे मी माझ्या भक्तीचीच पूजा करणार आहे साधी भोळी. आणि आज तर वेळ भेटतो का नाही, पण मग काही हरकत नाही, मी वेळ काढून तिची पूजा करणारच आहे. कारण हा दिवस काही परत येत नाही आणि आपल्या घरात कन्यामतीचं पूजन आपण केलंच पाहिजे. त्यामुळे मला कन्यापूजन हे महत्त्वाचं वाटतंय. तर थोड्या वेळाने आता भक्तीचे पण सर्व आवरलं का कन्यापूजन करून घ्यायचं 4-5 वाजेला. तर मी इथं आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता मी 2 कढया ठेवल्या होत्या, पण मग त्या साईडचं जे तेल आहे तर मी त्याच्यामध्ये नाही तळलं, याच्यात तळते. कारण की ते देवासाठी ज्या बाटल्या तेलाच्या आणल्या होत्या, मी ते घाई तेच ओतलं आणि मग त्याचा थोडासा वेगळा वास यायला लागला. मग मी ते तेल बाजूला ठेवलं, म्हटलं ते देवाला वापरू, कारण की खराब नाही ते तेल, पण ते वेगळंच वाटलं मला. तर म्हटलं घसा वगैरे दुखल तेलाने, त्यामुळे मी ते तेल दुसरी कढई ठेवली तापत आणि आता मी त्याच्यामध्ये या सर्व कडकण्या तळून घेते. तर बघा छान अशा मस्त कडकण्या फुगू राहिल्या आणि कडक पण झाली पाहिजे आणि फुगली पण पाहिजे. तर बघा इथं मस्तपैकी देवीचे अलंकार तळलेले आणि ते आता ताटात भरले. आणि आमच्या भक्तीबाईला काही दम निघा ना, मला म्हणतो ते आई मला कडकणी दे, पण मी तिला दिली. देवाला द्यायच्या आधी मी तिला का दिली, कारण ती खरी कुमारी काय आणि देवीचं रूप लहान मुलं असतं, त्याच्यामुळे मी तिला दिली. पण तिने देवीचं मंगळसूत्र तोडलं, त्याच्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आहे. पण काही हरकत नाही, बाळमुंजी येते, तिला जास्त बोलता येणार नाही मला. तर मी सर्व देवीचे अलंकार मस्त इथं ताटलीमध्ये मांडून ठेवले आणि मग ते थोड्या वेळाने देवापाशी ठेवून द्यायचे, जिथं आपण घट बसवलं तिथं ठेवायचं. आणि भक्ती मला विचारत होती का आई हे काय ते काय, माझ्याशी बडबड करत होती आणि मला म्हणत होती की मला कडकणी खायची. तर मग मी तिला तळली आणि थंड करून तिला खायला दिली. कारण देवाचं रूप लहान मुलं असतं, त्याच्यामुळे मी असं काही नाही का नैवेद्य दाखवायचं मग तुला देणार आहे, मी तिला लगेच दिली आणि ती आता मस्तपैकी कडकणी खाऊ राहिली. कारण की तिचं पण मन समाधान होतं मग कडकणी खाऊन, त्याच्यामुळे मी तिला खायला दिली. तर आता ती बघा मस्त मला ना ज्या मध्ये टाकल्या कडकण्या ना, मला सांगते आई मी तुला ते आणून देऊ का. तिने मला त्या कडकण्या पण आणून दिल्या आणि झोपेतून उठली होती, लागली खायला कडकणी. तर थोड्या वेळाने तिला म्हटलं तुझं पूजन करायचे बाई, नवे कपडे घालशील का. म्हटली हो आई. तर बघू आता घालते का नाही, कारण तिला नवे कपडे म्हणलं का लेटो असता, नवीन फ्रॉक नको, कपडे नको, जे आहे ते जे डेलीचे तेच घालते. तर चला असो, इथं मी आता सर्व देवाचे अलंकार देवीपाशी मांडले, देवीचे अलंकार, आणि आता मी त्याची पूजा वगैरे करून घेतली. इथं तोरण पण बांधलं कडकण्यांचं आणि पिशवीमध्ये पॅक का केलं, कारण की जर तसं ठेवलं ते उघडं पागडं पण राहतं आणि त्याच्यानंतर म्हणजे पाली वगैरे किंवा घरात काही पण राहू शकतं, त्याच्यामुळे मी ते पूर्ण असं पॅक करून कडकण्यांचं तोरण बांधलं आहे देवीपाशी. आणि कडक पण राहतं पिशवीत ठेवल्यावर. तर त्याला वरतून आता मी झोपताना जेव्हा झोपू आम्ही तेव्हा कपडा लावून देईल, म्हणजे व्यवस्थित त्या झाकून वगैरे कडकण्या रात्रभर राहतील. कारण की दसऱ्यापर्यंत ह्या कडकण्या ठेवायला लागते आणि दसऱ्याच्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी. तर चला आता इथं माझं चालू आहे कन्यापूजन. तर भक्तीला औक्षण करायचं आहे मला आणि मग तिला मी इथं दारातून इथून कुंकाचे पाय घेऊन यायला लावलं. तर मगाशी ती आली होती, पण घाई तिला म्हटलं नाही व्यवस्थित ये, तर मग ती परत गेली आणि आता ती येऊ राहिली घरामध्ये आणि ती इथं पाटावर बसून मग तिची मी पूजा करणार आहे. तर माझं इथं आज फुलारा पण झाला कडकण्या म्हणजे, आणि आज माझं कन्यापूजन पण अशा प्रकारे झालं आहे. आणि मिस्टरांनी तिचे मगाशी पाय धुतले, पायावर स्वस्तिक काढलं आणि मी फक्त तिला आता ओवाळते. तर अशा प्रकारे झालं आज आमचं कन्यापूजन. कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला इथेच व्हिडिओची एंड करते. बाय बाय.